येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. स्मार्ट सिटी कडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग. कंपनी बंद तरीही खर्च सुरूच. उद्या संचालकांची मीटिंग. आज वर झाला एवढा खर्च. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून शिल्लक राहिलेले 72 कोटी रुपये सोलापूर महापालिकेकडे नोव्हेंबर महिन्यात वर्ग करण्यात आलेत. उद्या या कंपनीची 47वी मीटिंग सकाळी 11 वाजता होणार आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन आहेत. 2016 साली सोलापुरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली. गेल्या 10 वर्षात या कंपनीच्या माध्यमातून केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून 47 विविध प्रोजेक्ट करण्यात आलेत. त्यावर 1567 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यातील बहुतांश कामं निकृष्ट आणि गरज नसणारी असून ती महापालिकेला मेंटेन करणं देखील अवघड झालंय. 18 कोटी रुपये खर्च करून विकसित केलेलं पार्क स्टेडियम, LED प्लाझा, शहरात 10 किलोमीटर लांबीचे 125 कोटी रुपये खर्चून केलेले सिमेंटचे रस्ते, 23 कोटी रुपये खर्चून केलेला महापालिका हरिभाई देवकरण प्रशालेसमोरचा रस्ता ही काही याची उदाहरणं आहेत. यातील सगळ्यात मोठा खर्च उजनी ते सोलापूर जलवाहिनीवर 882 कोटी रुपये झालाय. आता ही कंपनी मार्च महिन्यातच बंद करा असे आदेश केंद्र सरकारनं दिले असताना देखील जानेवारी 2026 ते सप्टेंबर 2026 या 9 महिन्यांचा पगार, कार्यालयीन ऑडिट, बोर्ड मीटिंगसाठीचा खर्च यासाठी तब्बल 75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच ऑक्टोबर 26 ते मार्च 27 या 6 महिन्यांसाठी 71 लाख रुपयांची तरतूद ठेवावी असा प्रस्ताव स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या उद्या होणाऱ्या मीटिंग समोर ठेवण्यात आला आहे. कंपनी बंद करा असं केंद्र सरकारचं पत्र असताना देखील अजूनही स्मार्ट सिटीच्या नावाखाली वर्षाकाठी कोटभर रुपयांची उधळपट्टी सुरूच आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुमारे 4 ते 5 तास चालली अंदाज समितीची बैठक. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, झेडपी सीईओ कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह शहर जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांची होती उपस्थिती. आणखी 2 दिवस अंदाज समिती सोलापूर जिल्ह्यातच. सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची तोबागर्दी. पश्चिम विभागीय संघटनात्मक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेच नाहीत. मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार निरंजन रावखरे, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह महापालिका आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भाजपमध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होणार. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला संपला. आता आमचं लक्ष पदवीधर मतदारसंघावर. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता नाही. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते विमानतळाकडे जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचं काम बहुतांश पूर्ण. दुभाजक तसंच फुटपाथचं काम अर्धवट. रस्त्याच्या कडेला चिखलाच्या पोत्यांचे ढिगाऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी. सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भाजपच्या पश्चिम विभागीय संघटनात्मक बैठक आणि दुसरीकडे नियोजन भवनात 27 आमदारांच्या अंदाज समितीची बैठक असल्यामुळे जिकडे तिकडे दिसू लागल्या आमदार पदाधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पावसाचा पत्ता नसल्यानं सोलापूर जिल्हा झाला चिंतातूर. यंदाच्या वर्षी साखर कारखाने 2 महिने देखील चालणं अवघड. महिन्यानंतरही आश्वासनांची पूर्तता नाही. आश्रमशाळा, दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्री सावेंवर हक्कभंग आणावा लागेल. आमदार बच्चू कडू यांचा सोलापुरातून इशारा. आता अतुल सावेवरच हक्कभंग करावे लागेल की काय, अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.
जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. सुट्ट तेल विकू नका, घेऊ नका. आता खाद्य तेलाकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोर्चा. खाद्य तेलाच्या वापरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा. विक्रेत्यांना इशारा. आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. कंपन्या स्थलांतरित होण्याचा धोका. हिंजवडीतील वाहतूक, रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीनं सोडवा. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. चिन्ह आम्ही नाही, निवडणूक आयोगानं दिलं. शंभूराज देसाईंची ठाकरे गटावर टीका. म्हणाले धनुष्यबाण गोठवा. म्हणणं म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवणं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले शिवसेना पक्षचिन्ह गोठवलं तर फायदा भाजपचाच. धनुष्यबाण गोठल्यास आमदार खासदारांचं पलायन अटळ. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनी मिळणार. कमवा आणि शिका धर्तीवर महिना 2000 देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू. किरकोळ बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ. गेल्या 24 तासात पुन्हा साखरेच्या दरात ऐतिहासिक वाढ. 61 वरून 65 रुपये किलो. पुणे चाकण MIDC की यमनगरी, 2 प्रमुख मार्गांवर तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर 7 महिन्यात खड्ड्यांमुळे 200 अपघात. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? नागरिक आणि व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ही टर्म पूर्ण करणार नाहीत. मोदींचा PM म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. खासदार संजय राऊत यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर शहराचं वैभव असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरू असलेल्या विकास कामांची आणि स्वच्छतेची केली पाहणी. यावेळी त्यांनी बोटीतून फेरफटका मारत अंबाझरी तलावाचा जलपर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या नियोजनाची घेतली माहिती. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची दिल्लीत बैठक. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्यात आज दिल्ली इथं महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली. यामध्ये हिंद प्रशांत महासागरातील सुरक्षा, संरक्षण, सहकार्य इत्यादी करारांबाबत चर्चा. वंदे मातरमची 2च कडवी गाण्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका. काँग्रेसनं आपले अतिरेकी तुष्टीकरणाचं धोरण पुन्हा सुरू केलं असून स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला असल्याचा आरोप शहा यांनी केला आहे.